जादा परताव्याचं आमिष दाखवून गुंतवणूकदारांची 98,96,000ची फसवणूक करून फरारी झालेल्या कोल्हापुरातील लाईफमार्क रिलायन्स इस्टेट अँड डेव्हलपर्स या कंपनीच्या दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं आज अटक केली. वैभव जोशी उर्फ वैभव पाटील आणि रुपेश गायकवाड अशी अटक केलेल्या दोघांची नावं असून त्यांना शाहूपुरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलंय. करवीर तालुक्यातील पाचगाव इथल्या शांतीनगरमध्ये वैभव वामन जोशी उर्फ वैभव पाटील राहतोय. त्यानं त्याच्या काही साथीदारांच्या मदतीनं 2021 ते 2023 या कालावधीत कोल्हापुरातील शाहूपुरी परिसरात लाईफमार्क रिअल इस्टेट अँड डेव्हलपर्स या नावाची कंपनी स्थापन केली होती. या कंपनीच्या माध्यमातून त्यानं जादा परताव्याचं आमिष दाखवून अनेक गुंतवणूकदारांकडून 98,96,000 रुपयांची ठेव जमा केल्या होत्या. त्यानंतर या कंपनीचा संचालक असलेला वैभव जोशी याच्यासह त्याच्या साथीदारांनी गुंतवणूकदारांची ही सर्व रक्कम घेऊन फसवणूक केली होती. या प्रकरणी कसबा बावडा इथले मनोज गायकवाड यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. मात्र गुन्हा दाखल झाल्यापासून वैभव जोशी आणि त्याचे साथीदार फरारी झाले होते. आज वैभव जोशी उर्फ वैभव पाटील हा कोल्हापुरातील उद्यमनगर इथं येणार असल्याची माहिती कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला मिळाली होती. त्यानुसार पोलिसांच्या पथकानं या ठिकाणी सापळा रचून मुख्य संशयित संचालक वैभव वामन जोशी उर्फ वैभव पाटील याला अटक केली. याबरोबरच त्याचा पाचगाव इथला माळवाडी परिसरात राहणारा साथीदार एजंट रुपेश दत्ता गायकवाड यालाही पोलिसांनी अटक केली. पुढील तपासासाठी या दोघांना शाहूपुरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. पोलीस अधीक्षक निलोत्पल बसू, अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव, पोलीस अंमलदार युवराज पाटील, शुभम संकपाळ, योगेश गोसावी, अमित सरजे, सतीश जंगम आणि संजय पडवळ यांनी ही कारवाई केली.